आज तर डबल भाजी झाली होती. झालं असं की सकाळी भेंडीची भाजी बनवली होती पिल्लूच्या डब्यासाठी. दोघांची शाळा होती त्यामुळे टिफिन वगैरे त्यांचे रेडी केले. चपाती आणि भेंडीची भाजी बनवून घेतली आणि मग दोघांना शाळेत सोडवायला गेले. शाळा घराच्या खूप जवळ आहे, पण तरी पण यांना रोज सोडवायला जावं लागतं, कारण कार्तिक आमचा काही शांत व्यवस्थित जात नाही. सारखं काही ना काय करत असतं, दादूसोबत भांडणं वगैरे. त्या दोघांना शाळेत सोडून आले. घरी आल्याच्यानंतर घरात सगळा पसारा तसाच पडला होता. सगळं तरी किचन वाट्यावरचं सगळं आवरून घेतलं आणि आज एक काम करायचं होतं ते म्हणजे नेहमीच करून ठेवत असते, पण 2 दिवस झालं वरती रवा काढून ठेवला होता, पण लक्षातच राहत नव्हतं की भाजून ठेवायचं आहे. म्हणून म्हटलं आज ते काम करून घेतलं. घरी आलं तर पहिलं सगळं घर आवरलं आणि मग रवा वगैरे भाजून ठेवला, जो की मी नेहमी स्टोअर करून ठेवत असते, कारण ज्यावेळेस बनवायचा त्यावेळेस पटकन बनवता येतं म्हणून. आणि काही काही जण रवा तुपात भाजतात, पण मी तेलातच भाजत असते बरं का, कारण छान लागतो टेस्टसाठी. रवा वगैरे भाजून घेतला आणि मग ठेवून दिला. त्यानंतर राहुलचा फोन आला होता. भाजीला काय केलं आहे म्हटलं, भेंडीची भाजी आणि चपात्या. तर त्यांचं म्हणणं होतं की मला भेंडी नाही खायची आज. मग त्यांच्यासाठी परत डबल शापू मी बनवून ठेवली होती. त्यानंतर त्यांना येताना म्हटलं होतं पाणीपुरी आणा मला खाण्यासाठी. ते येताना घेऊन आले होते. त्यानंतर मग ते आल्यानंतर त्यांना जेवायला वगैरे वाढलं आणि माझं मी बसले होते एन्जॉय करत खात. त्यानंतर थोडासा आराम केला आणि मग बाहेरचे कपडे काढून आणले, घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि मग घरात झाडू वगैरे मारून घेतला. आणि जुन्या घरात माझे मिशोनं आलेले पार्सल होते, ते मी तिथे लावले होते. खूप दिवसापासून होते, ते खूप आवडलं, ते घेऊन आले होते येताना ह्या घरी. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच